हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये हॅपी होम विथ स्वप्नाली। आज आपण लहान बाळासाठी जी पेज बनवतो म्हणजेच खिमटी, ह्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। इथे मी पेज बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये आता गव्हाचाही वापर करते। तर मी इथे मिक्स डाळ घेतलेली आहे। त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ नव्हती तर 1/4 कप म्हणजे पाव कप हरभऱ्याची डाळ आणि 1 वाटी गहू आहे हा बारीक। तुम्ही अख्खा गव्हाचा वापर केला तरी चालेल। 6 ते 7 बदाम आणि काजू। इथे मी पाव वाटी नाचणीचाही वापर करत आहे। तुम्ही तुमच्या बाळाच्या चवीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये सगळ्या वस्तू घालायच्या आहेत। इथे मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी ब्राउन राईस घेतलेला आहे। तुमच्याकडे जर ब्राउन राईस नसेल तर तुम्ही 2 वाट्या इथे इंद्रायणी तांदूळ वापरला तरी चालेल। लहान मुलांना इंद्रायणी तांदूळ वापरलेला खूप चांगला असतो, त्याच्यामुळे मी तो घेतलेला आहे। इथे मी तांदूळ धुवून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून वाळत घालत आहे। त्याच्यानंतर नाचणी, डाळी, गहू, काजू, बदाम हे सगळं 2 ते 3 पाण्याने धुवून तेही व्यवस्थित असं फॅन खाली घरात रात्रभरासाठी मी इथे वाळून घेणार आहे। हे बघा, व्यवस्थित सगळ्या डाळी आणि तांदूळ तुम्ही 2 ते 3 पाण्याने धुवूनच त्या वाळत घालायच्या आहेत। तर मी पातळसर कापड घेतलेला आहे, त्याच्यावर तांदूळ व्यवस्थित असे पांगून घेते बघा। आणि हे आपण वाळत घातल्यावर 1 ते 2 वेळा थोड्या वेळाने हलवत पण राहायचे, जेणेकरून व्यवस्थित असे हे तांदूळ आपले वाळले जातील। तांदूळ वाळत घातल्यानंतर मी इथे डाळी सुद्धा व्यवस्थित पाण्याने निथळून घेतलेल्या आहेत आणि मग इथे कापडावर वाळत घालते। डाळी व्यवस्थित अशा पांगून घ्यायच्या आहेत आणि त्याही आपण हळूहळू थोड्या वेळाने हलवून घ्यायच्यात, जेणेकरून व्यवस्थित असे हे कोरडं झालं पाहिजे सगळं। माझे इथे तांदूळ व्यवस्थित वाळलेले आहेत आणि ड्रायफ्रूट सुद्धा ते मी आता कढईमध्ये टाकून घेतलेत। ह्याच्यात मी तुपाचा वापर करत नाहीये। तुम्हाला जर जास्ती दिवस हे पीठ व्यवस्थित स्टोअर करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोणताही तेलाचा तुपाचा वापर करायचा नाहीये। इथे मी कोरडंच व्यवस्थित असं हे भाजून घेणार आहे। जोपर्यंत तांदूळ लालसर होत नाही तोपर्यंत हे मी छान असं भाजून घेते। तांदूळ भाजून झाल्यावर ते मी बाजूला काढून ठेवलेत आणि आता ह्याच्यामध्ये मी ज्या डाळी, गहू, नाचणी जे सगळं वाळत घातलं होतं ते आता मी भाजून घेते। ते छान भाजलं, खमंग वास सुटला की ते काढून ठेवायचं। आता ह्याच्यामध्ये मी शाबूत तांदळाचाही वापर केलेला आहे। तर इथे मी पाव वाटी असं शाबूत तांदूळ घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथे छान अशी टेस्ट येण्यासाठी मी इथे धने 2 चमचा, जिरे 1 चमचा, 1 चमचा ओवा आणि 10 ते 12 काळी मिरी असं सगळं छान असं आपण भाजून घेऊ। ह्याने बाळाच्या खिमटीला छान अशी चव येते। आणि इथे मी ते सगळं भाजून छान असं थंड करून घेतलेलं आहे। थंड झाल्यावर तुम्ही हे दळूनही आणू शकता। मी इथे घरीच मिक्सरला बारीक करते। छान खमंग भाजलं की मिक्सरलाही व्यवस्थित असं बारीक होतं ते, किंवा तुम्ही गिरणीतून पूर्ण बारीक करूनही आणू शकता। आता हे मिक्सरला दळल्यामुळं मी इथे गाळून घेते। परत जे त्याच्यामध्ये दाणे उरतील ते परत मी मिक्सरच्या भांड्यात टाकणार आणि परत एकदा छान असं फिरवून घेणार। पूर्णपणे व्यवस्थित अशी ही चाळून घेतल्यानंतर शेवटपर्यंत छान असं सगळं तयार, बारीक अशी पावडर खिमटीसाठी तयार होते। आता ही बनवायची कशी, तर मी इथे पाणी घेतलेलं आहे 1 वाटी आणि त्याच्यामध्ये 2 चमचे असं मी ते पावडर टाकते खिमटीची। तुम्ही तुमच्या बाळाच्या अंदाजे ही खिमटी बनवायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तुमचं जर बाळ थोडंसं मोठं असेल, वर्षभराचे आहेत जास्ती, तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिठाचाही वापर करू शकता। मी इथे माझ्या बाळाला दिवसभरात 1 चिमूटभर असं मीठ देते, तर त्याच्यामध्ये पण मी पिंक सॉल्ट वापरते इथे। तर मी चिमूटभर असं पिंक सॉल्ट टाकलेलं आहे आणि अगदी थोडंसं असं तूप टाकून हे छान असं मिक्स करून घेते। इथं माझी ही खिमटी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। थंड करून छान अशी तुम्ही बाळाला खायला घालू शकता। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून माझे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील।